नमस्कार. दिनांक 11 जून. कथेचं शीर्षक आहे, तुम्ही पाऊस का पाडत नाही. एके वर्षी पावसाने दडी मारली. दुष्काळाचं सावट आलं. लोकांनी बिनवताच महाराजांनी पर्जनसुक्ताचे आणि रेणुका सहस्त्रनामाचे पाठ व अनुष्ठान करावयास सांगितले. जेऊर वळसंग या गावी जाऊन शंकर, गणपती, मारुती यांच्या देवळात स्वतः गेले. तुम्ही पाऊस का पाडत नाही, तुम्हास हरभरे हवेत का, असे विचारत हरभरे उधळले. त्या रात्री आजूबाजूच्या 25-30 कोस परिसरात जोराचा पाऊस पडला. मोटार, आगगाडी, विमाने, टेलिफोन, रेडिओ, संगणक इत्यादी शोध लागले तेव्हा ते चमत्कार या सदरातच जमा झाले व त्याविषयी भयमिश्रित कुतूहल होते. देवी, महामारी, पटकीसारख्या साथीच्या रोगांवर लस शोधण्यात आली तेव्हाही भयमिश्रित अविश्वास होता. याचं कारण अज्ञान. पण कालांतराने त्यात मागील तत्व आणि त्याची उपयुक्तता पटल्यावर भय आणि कुतूहल दोन्हीही नाहीशी झाली. वैज्ञानिक प्रगतीने झालेल्या सुधारणांचे आता भय वाटत नाही की ते चमत्कार उरले नाहीत. तरीही डोळे दिपवणारी ही विज्ञानाची प्रगती एकूणच अज्ञाताच्या महासागरातील खसखशीच्या दाण्या एवढी आहे. अजून अज्ञाताचा भाग असीम अनंतच आहे. अगदी असेच महाराजांनी केलेल्या चमत्कारांबाबत आहे. सामान्य माणूस त्याबाबत प्रचंड अज्ञानी असल्यामुळे ते चमत्कार या सदरात घालून त्यांची बोळवण करणेच तो पसंत करतो. वैज्ञानिक चमत्कार हे जसे शास्त्रज्ञांच्या अथक अभ्यासाने, संशोधनाच्या तपश्चर्याने साध्य होतात, तसेच लौकिक अलौकिक चमत्कारही योगधारणेने, तपश्चर्येने साध्य होऊ शकतात. पण पिढ्यानपिढ्या चालणारी तपश्चर्या, साधना व साधन शुद्धता हे प्रचंड कष्टसाध्य असल्याने सामान्य माणूस त्या वाटेस जात नाही. त्यापेक्षा चमत्कार मानून हात जोडणे त्याला सोपे वाटते. महाराजांना याची कल्पना होती म्हणूनच ते किंवा साधू संत या चमत्कारांचा उलगाडा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण अशा चमत्कार सदृश्य घटना घडवताना ते लोकांकडून जप, पठण, अनुष्ठाने करून घेत. तीच त्यांची फी असे. कारण सामूहिक अथवा वैयक्तिक साधनेने लोकांची आस्तिक्य बुद्धी शाबूत राहते व माणूस म्हणून जगण्याची समाजाची धारणा वाढते. सध्याच्या वैज्ञानिक शोध सुधारणांनी भोगलालसा, स्पर्धा जीवघेणी झाली. माणूस सुखी समाधानी होण्याऐवजी आत्मकेंद्रित व स्वार्थी झाला. विज्ञानाने जग जवळ आले खरे, पण माणूस मात्र माणुसकीला दुरावला. आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी व महाराजांसारख्या अवतारी विभूतींनी हे आधीच जाणले होते. म्हणून तर त्यांनी समाजाची आस्तिक्यता टिकवण्यावर भर दिला. या लीलेत महाराजांनी पर्जन्य सुक्ताचे व रेणुका सहस्त्रनामाचे आवर्तन अनुष्ठाने करवले. स्वतः देवळात जाऊन रुद्रपठण केले. लोकांना ते देवांना शिव्या घालीत असल्यासारखे वाटते, ते भाषेच्या अज्ञानामुळे. योग सामर्थ्याने आपतत्वाला जागवून त्यांनी पाऊस पाडला. सामान्यांची भोग लालसा चेतवण्यापेक्षा समाजाची आस्तिक बुद्धी टिकवून सहृदयता वाढवणे समाजाच्या हिताचे असते, हे त्यांनी या लीलेतून दाखवले आहे. समुद्र भरुला आहे या ग्रंथातील श्लोक क्रमांक 31 मधील ब्रह्मी या नामाचे विवेचन पहावे. महाराजांचे ब्रह्मी स्वरूप कसे आहे ते कळून येईल. धन्यवाद.